भारतीय हवामान खात्याद्वारे आता मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे। या अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा असं आवाहन आता मुंबई महानगरपालिकेकडून प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर उल्हास नदीला सुद्धा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। बदलापूर, अंबरनाथ, कल्याणमध्ये आता पावसाचं पाणी शिरलंय। उल्हास नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। बचाव कार्य सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। एनडीआरएफच्या टीम या बदलापूर आणि अंबरनाथकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या दृश्य पाहू शकतो। मुसळधार खरं तर पाऊस सुरू आहे। उल्हास नदीला पूर आलेला आहे। बदलापूर, अंबरनाथ, कल्याणमध्ये आता या ठिकाणी सर्वत्र पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुसळधार पावसाचा फटका हा आता या ठिकाणी सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। उल्हास नदीला पूर आलाय। बदलापूर, अंबरनाथ, कल्याणमध्ये पाणी शिरल्याचं सध्या समजतंय। गेल्या 24 तासापासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे आता उल्हास नदीची जी धोका पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि याचा परिणाम संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मी सध्या बदलापूरच्या हेंद्रीपाडा या ठिकाणी आहे। अमृतकुंभ इमारत आहे। या इमारतीचा रस्ता आहे। अनेक इमारती या रस्त्याला आहेत, मात्र इथे जर पाहिलं तर कमरेच्या वरपर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे। सोसायटीचा गेट जो आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। आसपासची जी दुकानं आहेत ती अर्धी पाण्याखाली गेलेली आहेत। दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। काही लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे काही लोकांना दुसरीकडे जे आहेत ते स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। संबंधित प्रशासनाने संपूर्ण या परिसराला धोक्याचा इशारा दिलेला आहे। काही लोकांना इतर ठिकाणी जे आहेत ते हलवण्यात आलेलं आहे। मात्र संबंधित महानगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारे हे जे साचलेलं पाणी आहे त्या पाण्याचा निचरा होण्याची कुठलीही यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली नाहीये। अशी परिस्थिती संपूर्ण अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारचे पालिकेकडनं सेशन पंप जे आहेत ते लावण्यात आलेले नाहीये। त्यामुळे सतत पडणाऱ्या या पावसामुळे अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये जी आहे ती पाहायला मिळते। सोसायटीमधले जे रहिवासी आहेत त्यांना अशा कमरेवर पाण्यातनं प्रवास करून जे आहे ते आपल्या घर गाठावं लागतंय। त्यामुळे ह्या संपूर्ण परिसरातील नागरिकांचं जनजीवन जे आहे ते अक्षरशः विस्कळीत झालेलं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। सध्या तरी कुठलीही यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। त्यामुळे नागरिकांचे जे आहेत ते मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणचेच काही रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। दादा, काय सांगू, प्रत्येक पावसाला अशी परिस्थिती निर्माण होते। प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली नाहीये। नाही, दरवर्षी पावसाळ्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये पाणी जातो आणि पूर्ण हेंद्रेपाडा भारत कॉलेज पूर्ण 2-3 दिवस पाण्याखाली असतो। आम्हाला त्याचा भरपूर त्रास होतो। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे। आता तिथं बघाल तर ग्राउंड फ्लोअरला अर्धा रूम 3-4 फूट पाणी गेलेलं आहे रूम मध्ये। त्यांचं आता भरपूर नुकसानी झालेली आहे। समोर दुकानवाल्याची पण 3-4 फूट पाणी गेलेलं आहे, त्यांची पण भरपूर नुकसानी झालेली आहे। नक्कीच घरांचं, सामानांचं नुकसान झालेलं आहे। तर सोसायटीच्या परिसरामध्ये जे काही वाहनं आहेत ती वाहनं देखील अशा पद्धतीने पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे आता जर असाच पाऊस पडत राहिला तर उल्हास नदीचं पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। गौरी, नक्कीच निकेश, तर प्रशासन या संदर्भात नेमकी कधी दखल घेत आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।